5 EVS lesson number 9 maps our companions. ओके, या लेसनमध्ये आपण कशाबद्दल शिकणार आहोत? आपण शिकणार आहोत मॅप्सबद्दल. अँड व्हॉट आर मॅप्स? मॅप्स आर अवर कंपॅनियन. कंपॅनियन शब्दाचा अर्थ होतो मित्र किंवा सोबती. कंपॅनियन म्हणजे मित्र किंवा सोबती. या लेसनमध्ये आपण मॅप्स आपल्या कशा उपयोगाचे आहे त्याच्याबद्दल स्टडी करणार आहोत. ठीक आहे, ओके. पहा फर्स्ट पॅराग्राफ. The land in our environment is not of same height everywhere. This unevenness give rise to various land shapes, creating different landforms such as mountains, valleys, plateaus, plains and islands. You have studied this in the third chapter. आपण थर्ड चॅप्टर मध्ये पाहिलं होतं की लँड ही पूर्ण अशी एकसारखी फ्लॅट आहे का? नाही आहे. लँड कशी आहे? लँड इज अनइव्हन. अनइव्हन शब्दाचा अर्थ काय होतो? अनइव्हननेस म्हणजे कुठे कुठे फ्लॅट, कुठे कुठे उंच टेकडी, कुठे कुठे अगदी खोलगट भाग, पुन्हा फ्लॅट, पुन्हा उंच टेकडी. लँड ही अशी अनइव्हन आहे. अनइव्हन म्हणजे तिचा सगळीकडे पृष्ठभाग सारखा नसतो. आणि यामुळे काय होतं, काही काही ठिकाणी वेगवेगळे शेप्स तयार होतात. लँडवर वेगवेगळे शेप्स तयार होतात. माउंटेन्स तयार होतात. जिथे हाईट जास्त असते लँडची तिला माउंटेन्स म्हणतो आपण. माउंटेन, आता माझ्याकडे हा फ्लॅट सरफेस आहे अर्थचा, आणि कुठेतरी एखाद्या ठिकाणी काय होते, एकदम खोलगट भाग येतो. खोलगट भागाला त्याला आपण म्हणतो व्हॅली. खोलगट भागाला त्याला आपण काय म्हणतो? व्हॅली म्हणतो. कधी कधी दूरपर्यंत अगदी असा फ्लॅट सरफेस पसरलेला असतो. याला काय म्हणतो आपण? दे आर कॉल्ड ॲज प्लॅट्यूज. दे आर कॉल्ड ॲज प्लॅट्यूज. हे प्लॅट्यूज समुद्र सपाटीच्या उंचीवर असेल, सी लेवलला असेल तर त्याला प्लेन्स म्हणतो आपण. आणि आयलंड, आयलंड म्हणजे सगळ्या बाजूंना पाणी आणि मध्ये जमिनीचा तुकडा, त्याला आयलंड म्हणतो आपण. असे वेगवेगळे लँडफॉर्म्स असतात. हे आपण थर्ड चॅप्टरमध्ये पाहिलेले आहे. ठीक आहे. फॉर द प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ अवर एन्व्हायरमेंट, प्रॉपर अंडरस्टँडिंग आपल्याला डिटेलमध्ये व्यवस्थित जर समजून घ्यायचं असेल अवर एन्व्हायरमेंट, इट इज नेसेसरी टू स्टडी द फिजिकल अँड नॅचरल सेटअप ऑफ लँड. फॉर द प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ एन्व्हायरमेंट, इट इज नेसेसरी टू स्टडी फिजिकल अँड नॅचरल सेटअप ऑफ द लँड. फिजिकल सेटअप म्हणजे ती वस्तू कशी आहे, ॲक्च्युअलमध्ये कशी आहे, आणि तिचं स्ट्रक्चर कसं आहे याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती असेल तरच आपण त्या वस्तूची प्रॉपर अंडरस्टँडिंग करू शकतो. ती वस्तू आपल्याला डिटेलमध्ये समजू शकते. इन स्टँडर्ड 4 when we learned about maps we saw a 5000 year old map. आपण 4th स्टँडर्डमध्ये शिकलो होतो. आपण मॅपचा स्टडी, मॅपशी रिलेटेड चॅप्टर 4th स्टँडर्डमध्ये पण होता. मग तिथे आपण एक मॅप पाहिला होता, 5000 year old मॅप. मॅप म्हणजे नकाशा. किती जुना होता तो? 5000 वर्ष जुना होता. म्हणजे नकाशे केव्हापासून बनवले माणसांनी? 5000 वर्षापूर्वीच्या लोकांनी सुद्धा नकाशांचा, मॅपचा यूज केलेला आहे. This means that man has felt the need to make maps since ancient time. अगदी खूप जुन्या काळापासून माणसाला मॅप बनवायची आवश्यकता पडली. मॅपचा यूज आपण एन्शंट काळापासून करत आहोत, है ना. ॲट दॅट टाईम मॅप्स वेअर मेनली यूज्ड फॉर वॉर्स. जुन्या काळामध्ये मॅपचा यूज कशासाठी करायचे? वॉर्ससाठी करायचे. आपण मूवीजमध्ये वगैरे बघतो ना, शिवाजी महाराजांच्या काळातल्या मूवीज किंवा त्याच्या पण आधीतल्या मूवी, अशा टेबलवर असा एक नकाशा ठेवलेला असतो, 3D डायग्राम असते. और यहाँ पे दुश्मन है, यहाँ पे पहाड़ है, यहाँ पे उसके सोल्जर्स है, हम यहाँ से अटॅक कर सकते वगैरे वगैरे. त्यांची प्लॅनिंग करण्यासाठी ते मॅप वापरतात की नाही. तर पहिले मॅपचा खास करून यूज कशासाठी केला जायचा? वॉरसाठी केला जायचा. कशासाठी केला जायचा? वॉरसाठी. वाईल फायटिंग ए बॅटल इट इज इम्पॉर्टंट टू हॅव डिटेल नॉलेज ऑफ द टेरेन. टेरेन म्हणजे रिजन. तुम्हाला एखाद्या देशावर हमला करायचा आहे, तुम्हाला माहिती पाहिजे जमीन कशी आहे. शिवाजी महाराज आपल्याला माहिती आहे की त्यांचे जे एनिमीज होते त्यांना कशामुळे ते हरवू शकायचे?
कारण आपला रिजन जो आहे तो माउंटेन्सपासून आणि व्हॅलीजपासून बनलेला आहे. त्यामुळे हा भाग जेवढा त्यांना माहिती होता तेवढा त्यांच्या एनिमीजला माहिती होता का? नाही. गनिमी कावा मेथड वापरून लपून छपून ते काय करायचे, वॉर करायचे ना. त्यासाठी तो भाग त्यांचा कसा होता, चांगल्या माहितीचा होता. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे व्हाईल फायटिंग ए बॅटल, बॅटल करताना, बॅटल म्हणजे युद्ध, बॅटल म्हणजे युद्ध, इट इज इम्पॉर्टंट टू हॅव ए डिटेल नॉलेज अबाउट ऑफ द टेरेन. टेरेन म्हणजे एखाद्या विशिष्ट भागाबद्दल डिटेलमध्ये नॉलेज असणं आवश्यक आहे. इट हेल्प्स इन वर्किंग आउट स्ट्रॅटेजीज ऑफ डिफिटिंग द एनिमी. स्ट्रॅटेजीज म्हणजे योजना, प्लान, आणि डिफीट करणे म्हणजे हरवणे. एनिमीला हरवण्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग बनवण्यासाठी तुम्हाला काय लागते, तुमच्या एरिया ओळखीचा असावा लागतो. अँड फॉर दॅट पर्पज मॅप्स आर व्हेरी युजफुल. मॅप्स आर व्हेरी युजफुल फॉर दिस पर्पज. त्यासाठी लोकांनी कशाचा शोध लावला, मॅपचा शोध लावला. आणि मॅपच्या मदतीने ते काय करायला लागले, एखाद्या एरियाबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन काढायला लागले. ओके, नाऊ सी, टेकिंग इन टू अकाउंट द डिफरन्सेस in height, shape, etc. various landforms can be shown on the map. तुमचा एकच मॅप असतो. मॅप तुम्ही कागदावर बनवता, एका कागदावर बनवलेला मॅप असतो तुमचा. आणि त्याच मॅपमध्ये तुम्हाला हाईटवाल्या वस्तू पण दाखवता येतात, तुम्हाला व्हॅलीज पण दाखवता येते ना. त्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळे सिम्बॉल किंवा वेगवेगळे शेड्सचा वापर करतो. म्हणजे काय ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. देअर आर डिफरंट मेथड्स of showing these landforms on the map. Let us look at these methods. Pahata methods. Try this. You are going to a fort for your school trip. You travel by bus to a certain point and then get off. The fort is on the hill. To reach the fort, you have to cross another hill and also a valley. Show the two hills and valleys in the blank box given on this page. How will you show that valley is deep and mountain is high? तुम्हाला म्हटलेलं आहे की तुम्ही ट्रिपला जाताय, त्याच्यासाठी मध्ये व्हॅलीज आणि हे येणार आहे. मॅपच्या सहाय्याने दाखवा. कसं दाखवणार? हाईट कशी दाखवणार? तर हाईट दाखवण्यासाठी एक तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही वेगवेगळे कलर वापरू शकता. म्हणजे इथे एवढ्या रिजनमध्ये असं माउंटेन आहे, तर हा माउंटेन मी कसं दाखवणार, हे पाहिल्यावर कोणाला माउंटेन कळेल का? तर मी काय करते, त्याचा माउंटेनचा जो रिजन असतो, तर माउंटेनचा रिजन आपण दाखवू एका विशिष्ट कलरने. हा जर माउंटेन असेल उंच, तर याला आपण एखाद्या विशिष्ट पॅटर्नने किंवा कलरने दाखवू. आणि इथे लिहू की याचा अर्थ, या शब्दाचा अर्थ काय आहे, माउंटेन आहे. माउंटेनच्या बाजूला व्हॅली आहे, मी व्हॅलीसाठी काय करेल, वेगळा सिम्बॉल वापरेल. या भागामध्ये व्हॅली आहे सगळीकडे, त्याच्यासाठी मग मी इथे लिहेल सर्कलमध्ये की हा सिम्बॉल कशाचा आहे, व्हॅलीचा सिम्बॉल आहे. असे वेगवेगळे सिम्बॉल वापरून आपण काय करू शकतो, मॅप काढू शकतो. ठीक आहे, यांनी पहा इथे मेथड दाखवली आहे. हा आहे मॅप 1. याच्यामध्ये काउंटर इंटरवल्स दाखवलेले आहे 100 मीटर्सचे. इथे पहा हाईटसाठी त्यांनी काय वापरलेलं आहे, हाईट त्यांनी इथे वर्ड्समध्ये लिहिलेली आहे, दिसतंय का? इथे 200 मीटरची हाईट आहे, इथे 200 मीटरची हाईट आहे, इथे 400 मीटरची हाईट आहे माउंटेन्सची. या रिजनमध्ये हाईट 500 मीटरपर्यंत गेली. अशा सिम्बॉल्सने तुम्ही काय केले आहे, माउंटेनमध्ये हाईट दाखवली आहे. ओके, सेकंड मॅप बघ, मॅप बी. याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, तोच मॅप आहे पुन्हा, पण यामध्ये काय केलं आहे त्यांनी वेगवेगळे शेड्स वापरले आहे. 500 मीटरसाठी पहा एक विशिष्ट कलर आहे, त्याच्यापेक्षा कमी हाईटसाठी दुसरा कलर आहे, त्याच्यापेक्षा कमी हाईटसाठी तिसरा कलर आहे ना. तर असं सुद्धा तुम्ही काय करू शकता, मॅप काढू शकता. आणि हे गुगल मॅपवरून काढलेलं लाईव्ह पिक्चर वाटतं ना, याच्यामध्ये खरोखरचे पहाड दाखवलेले आहे ना. आणि त्या पहाडांच्या मधली गॅप, याचा अर्थ काय आहे, व्हॅली आहे. तसे वेगवेगळ्या प्रकारचे मॅप आपण काय करू शकतो, स्टडी करू शकतो. पाहता, स्टडी द मॅप शोन अबव, जे आपण आत्ताच केलं आहे. ऑल द 3 मॅप्स शो द सेम एरिया. तिन्ही मॅपमध्ये एकच एरियाचे 3 वेगवेगळे मॅप आहे, बट दे लुक डिफरंट. पण हे मॅप कसे दिसत आहेत आपल्याला, दे लुक डिफरंट. मॅप कसे दिसतात, दे लुक डिफरंट. स्टडी द मॅप अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. मॅपचा स्टडी करा आणि काही क्वेश्चन्सचे आन्सर द्या म्हणताय. पाहता, इन मॅप ए, हाऊ हॅज द हाईट ऑफ
द लँड बीन शोन. कशी दाखवली आहे मॅप एमध्ये हाईट? बाय युजिंग नंबर्स. नंबर्सच्या सहाय्याने दाखवली आहे. बरोबर आहे. चला पुढे जाऊया. वाय हॅव कलर्स बीन यूज्ड इन मॅप बी. मॅप बी मध्ये कलर कशासाठी वापरले? कशासाठी वापरले? वेगवेगळे कलर वापरले वेगवेगळ्या हाईटला इंडिकेट करण्यासाठी. टू शो डिफरंट हाईट्स. हाऊ इज मॅप सी डिफरंट फ्रॉम अदर टू मॅप्स? इन मॅप सी the picture of mountain and valleys are used. In which direction is the highest point in map A, B or C? Highest point कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे? हायेस्ट पॉईंट कुठे आहे? 500 मीटरचा पॉईंट हायेस्ट आहे ना. हां, कुठे? नॉर्थ डायरेक्शन मध्ये आहे का? तो पहा बरं डायग्राम मध्ये. सेंटर मध्ये आहे, मिडल मध्ये आहे. बरोबर. ओके. नेक्स्ट, इन विच मॅप कॅन द लँडफॉर्म्स बी सीन क्लिअरली, मोस्ट क्लिअरली. लँडफॉर्म क्लिअरली कोणत्या याच्यामध्ये दिसत आहे आपल्याला? जो C नंबरचा मॅप आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. द लेंथ अँड विड्थ ऑफ लँडफॉर्म कॅन बी शोन ऑन ए पीस ऑफ पेपर. हाऊएव्हर, लेंथ दाखवू शकता, विड्थ दाखवू शकता, हाईट कशी दाखवणार? हाईट तर तुमच्या पेपरच्या वरती जाणार. बरोबर आहे ना. सो the height and depth cannot be, however the height and depth cannot be shown as easily. There are different methods of showing the elevation. elevation म्हणजे चढ or height of the land. त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या मेथड वापरतो. फर्स्ट मेथड इज contour line method. contour line method. Second is layer tinting method and third is digital elevation model. तिसरं डिजिटल मॉडेल आहे. कोणतं मॉडेल आहे? डिजिटल मॉडेल. पहा तर, कॉन्टूर लाईन मेथड. दिस मेथड इज यूज टू शो द अनइवननेस ऑफ लँडफॉर्म ऑन ए मॅप. द सी हाईट ऑफ लँड इज मेजर्ड फ्रॉम द सी लेवल. नेक्स्ट पॉईंट ऑफ द सेम हाईट आर आयडेंटिफाईड. तुम्ही काय करता? याच्यामध्ये पहा, ग्राफमध्ये आपण मॅपमध्ये पुन्हा जाऊया. आपल्या कुठे गेला रे तो मॅप? हा पहिला मॅप. आपण काय करतो? सेम हाईटचे पॉईंट पहा, त्यांनी एकत्र दिसत आहे का आपल्याला? हा 200 मीटर, हा 200 मीटर, हा 200 मीटर है ना. हे सेम पॉईंट्स त्यांनी काय केले आहे? लाईन्सने जॉईन केलेले आहे. लाईन्सने जॉईन केलेले आहे. ठीक आहे. पहा, हां, द हाईट ऑफ लँड इज मेजर्ड फ्रॉम सी लेवल. द नेक्स्ट पॉईंट ऑफ द सेम हाईट आर आयडेंटिफाईड. सेम हाईटवाले पॉईंट्स तुम्ही काय करता? आयडेंटिफाय करता. देअर पोझिशन्स आर मार्क्ड ॲक्युरेटली ऑन द मॅप. मॅपवर त्यांची पोझिशन तुम्ही असे मार्क करून घेता. ठीक आहे. अँड दीज लोकेशन्स आर जॉईन बाय ए लाईन. मग तुम्ही ह्या लोकेशन्सला काय करता? लाईन्सने जॉईन करता. सी मॅप ए. इन द मॅप लाईन्स आर ड्रॉन ईच जॉईनिंग द प्लेस ऑफ स्पेसिफिक हाईट. दिस वे द रिलीफ ऑफ लँड, रिलीफ म्हणजे उतार किंवा चढ, can be easily shown. It helps us to understand the slope of the land and height of different places. स्लोप, हाईट आपल्याला या ग्राफमध्ये काय होते? जास्त चांगल्या पद्धतीने समजते. पहा इथे या डायग्राम्स दाखवलेले आहे. हां, ज्यांचा स्लोप जेंटल आहे, जेंटल म्हणजे कमी उतार आहे, त्याचे सर्कल पहा एकमेकांपासून जास्त दूर आहे. आणि जे अगदी चढण आहे तिथे पहा ते जे सर्कल आहे ते एकमेकांच्या किती जवळ आहेत ना. यावरून तुम्ही काय करू शकता? मॅपवरून स्टडी करू शकता. ठीक आहे. कशाची? माउंटन्स प्रेझेंट आहेत की व्हॅलीज प्रेझेंट आहेत त्याची. नेक्स्ट पहा, ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड नोट दॅट वेन देअर इज लेस डिस्टन्स बिटवीन कॉन्टूर लाईन्स द स्लोप इज स्टेप. दोन कॉन्टूर लाईनच्या मध्ये जर कमी जागा असेल म्हणजे तुमचा स्टेप हे कसं आहे? उतार कसा आहे? स्टीप आहे, जास्त तीव्र आहे. आणि डिस्टन्स इज ग्रेट देन द स्लोप इज जेंटल. जर डिस्टन्स जास्त असेल याचा अर्थ स्लोप कसा आहे तुमचा? जेंटल आहे, म्हणजे जास्त चढ नाही आहे. लेयर टिंटिंग मेथड. दिस मेथड इज बेस्ड ऑन कॉन्टूर लाईन्स. हे पण कॉन्टूर लाईन्सवरच डिपेंड आहे. इन दिस मेथड द स्पेसेस बिटवीन कॉन्टूर लाईन्स आर फिल्ड विथ कलर. काय केलं आहे तुम्ही? आधी कॉन्टूर लाईन्स जॉईन करून घेतले आणि मग त्याच्यामधली जी जागा आहे ती जागा कशाने भरली तुम्ही? वेगवेगळ्या कलरने ती जागा काय केली तुम्ही? फिल केली. हां, भरली. ईच कलर इंडिकेट ए स्पेसिफिक हाईट. फॉर एक्झाम्पल वॉटर बॉडीज, जे वॉटर बॉडीज आहेत त्याच्यामध्ये आपल्या मागचं पिक्चर पहा.
वॉटर बॉडीज ब्ल्यू कलरमध्ये आहे. वेअर ॲज ॲडजॉइनिंग लाईन इज कलर डार्क ग्रीन. डार्क ग्रीन म्हणजे लँडचा कलर. लँड हायर दॅन दॅट इज कलर्ड ए लाईट. जसं जसं उंच जातो तसतशी त्याचा कलर कसा कसा होत जातो, लाईट 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 होत जातो. लाईट ग्रीन, नेक्स्ट हायर द कलर इज येलो अँड सो ऑन. स्टडी द गिवन कलर इंडेक्स. इथे पहा कलर इंडेक्स दिलेला आहे. नोट हाऊ द कलर्स चेंज विथ द हाईट अँड द कलर डिफरन्स बिटवीन कॉन्टूर लाईन्स शो अप in different places, show up the differences in the physical setup. See map B. पहा, लेस दॅन 150 डिग्री त्याचा कलर ब्ल्यू. जसजसं वरती जातोय तसतसा कलर चेंज होत जातोय. हाईट जशी जशी वर जातोय. आता इथे पहा, 2 मिनिट. हा कलर व्हाईट का दिलेला असेल सगळ्यात जास्त हाईटचा? कारण इतक्या उंचावर काय असतो, बर्फ असतो, आईस असतो म्हणून. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यात खाली सी लेवलवर काय असते, जे पाण्याची लेवल आहे, जिथे पाणी असतं तिथे कलर कसा आहे, ब्ल्यू आहे. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे डिजिटल इलेव्हेशन मेथड. डिजिटल इलेव्हेशन मेथड, धिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट मॉडर्न मेथड. ही मॉडर्न मेथड आहे. In this, the information obtained through man-made satellite is presented with the help of computer. ते पिक्चर पाहून कळतं ना आपल्याला डिजिटल फोटो आहे म्हणून. इट इज ए पिक्चर विच इज टेकन थ्रू मॅनमेड सॅटेलाइट. सॅटेलाइटने घेतलेला पिक्चर. ओके. सी मॅप सी. In it we can directly observe the differences in the height of landform. या तिघांमध्ये सगळ्यात समजायला सोपा कोणता मॅप आहे? पहिला, दुसरा की तिसरा? हां, तिसरा मॅप जास्त लवकर समजतो आपल्याला, कारण ते पिक्चरच्या फॉर्ममध्ये दाखवतं ना म्हणून. इन इट वी कॅन डायरेक्टली ऑब्झर्व द डिफरन्सेस इन द हाईट ऑफ लँडफॉर्म. मॅप्स मेड युझिंग अबव मेथड हेल्प अस टू अंडरस्टँड द फिजिकल सेटअप ऑफ रिजन. In other words, they gives us an idea of its height, relief and slope. Using computers, we can even find the height of each point on a digital map. कम्प्युटरचा वापर करून आपण प्रत्येक प्लेसला हाईट, डेप्थ मोजू शकतो. Physical maps can be used in military operations, tourism, drawing up mountaineering routes, in making regional development plans, etc. हे जे मॅप पाहिले आपण तिन्ही फिजिकल मॅप्स आहे. फिजिकल मॅप्स म्हणजे एखाद्या जागेचं हे कसं आहे, फिजिकल स्ट्रक्चर कसं आहे त्याच्याबद्दल माहिती देणारे मॅप. तुम्हाला टुरिझम करायचं आहे, तुम्हाला मिलिटरी ऑपरेशन करायचं आहे, तुम्हाला युद्ध लढायचं आहे, तुम्हाला माउंटेनियरिंग करायची आहे, गिर्यारोहण म्हणतात त्याला. या सगळ्या कामासाठी तुम्ही या मॅपचा वापर करू शकता. ठीक आहे. आजसाठी इतकं सफिशियंट आहे, बाकीचं उद्या पाहू.